जिमला जाता आणि गेनिंग नाही होत तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट प्रोटीन आहे, एकदम हाय प्रोटीन आहे. उडीदची डाळ, मूग आणि चणे हे तिघी भिजायला टाकून द्यायचं जिमला जायच्या पहिले. जिमवरनं आल्यावर मी जशी प्रोसेस करतो सेम तशी प्रोसेस करायची. बस आता फक्त व्हिडिओ बघा आणि माझ्यासारखे मी जसं केलंय सेम तसंच करा आणि एक हप्ता ट्राय करा, अशी बेस्ट गेनिंग भेटेन ना. हे आता मी मस्त पाणी काढून घेतलं, याच्यामधलं एकदम सुकवून टाकलंय त्याला. आणि हे भाजल्यावरच टाकायचे. हे बघा पुरे रेड भाजायचे आणि त्यानंतर यांना ग्राइंडिंग करायचं. आणि याच्यामध्ये तुम्ही चोकोज पण ॲड करू शकता आणि पतंजली बिस्किट, त्याच्यामध्ये 7% कॅलरी राहते आणि चोकोजमध्ये 8. आणि साखर तुमच्या पद्धतीने टाका, जसं तुमच्या पद्धतीने तुम्ही पाक पण करू शकता साखरेचा. हे झालं, आता याचं ग्राइंडिंग झालं. याच्यानंतर याच्यामध्ये हे टाकायचं आपलं भिजायला घातलेलं. आणि मग त्यानंतर असा चिखल पण करू शकता तुम्ही, नाही तर डुगुळ पाणी पण करू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी तर हे चिखल करून टाकतो मी पुरं, म्हणजे पुरा गारावर तुम्ही डबकं पण साचवू शकता. बघा मी या पद्धतीने करतो ते. आणि 2 बेसनच्या पोळ्या बस, हे भरपूर प्रोटीन होऊन जातं. मग तुम्ही जेवण करा नका करू, तुमची मर्जी. जिमवरनं आल्याबरोबर हे खा बस, आणि झोपून जा डायरेक्ट बल्किंग. दुसऱ्या दिवशी आपण एकदम बेकार असं पंप दिसेल तुमच्या बॉडीमध्ये. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.